न्यायासाठी कांबळे कुटुंबियांचा जिंतूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या, भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांचा निषेध। जिंतूर परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे मौजे खोल गाडगा येथील कांबळे कुटुंबियांनी शेत रस्ता अडवणूक आणि मारहाणीच्या विरोधात जिंतूर तहसील कार्यालयासमोर आज लहान मुलांसह ठिय्या आंदोलन सुरू केले। 5 वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही। उलट येथील अधिकारी वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध जोपासून सामान्य जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे। महिला तहसीलदार असूनही पीडित महिलांच्या तक्रारींची दखल न घेता प्रशासनाने पळ काढला हे दुर्दैवी असल्याचे आंदोलकांनी म्हटले। ठळक मागणी: शेतरस्ता अडवणूक करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत। तालुक्यातील अवैध वाळू व खडी उत्खननावर लगाम घालावा। दरम्यान आंदोलक कांबळे कुटुंबियांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याला तहसीलदार आणि जबाबदार तलाठी थेट जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला आहे। ताज्या बातम्यांसाठी के1 न्यूज महाराष्ट्राला लाईक आणि शेअर करा। मौजे खोलगाडगा तालुका जिंतूर येथील मागासवर्गीय कुटुंब असलेल्या मागासवर्गीय शेतकरी कुटुंबाला त्यांच्याच गावातील काही गावगुंडांनी शेतात जाण्यासाठी मज्जाव केला। मागासवर्गीय महिलांना मारहाण केली, वेळोवेळी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला। अशा गावगुंडांना अटक व्हावी, पांढर रस्ता मोकळा व्हावा या मागण्यासाठी मागच्या 5 वर्षापासून या कांबळे कुटुंबियाचा लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे। या जिंतूर तालुक्याच्या तहसीलदारांना, स्थानिक तलाट्यांना मागासवर्गीयांच्या भावनांची कदर नसल्यामुळे तहसीलदार कार्यालय जिंतूर यांच्या कार्यालयाच्या समोरील गेट समोर आज तहसीलदार मॅडमला आम्ही पत्र देऊन बसलो आहोत, तरी देखील तहसीलदार मॅडमने आमच्या भावनांची कदर केलेली नाही। आज कांबळे कुटुंबियातील ही लहान लहान लेकरं घेऊन आम्ही तहसील कार्यालयासमोर बसलो आहोत। आम्ही या देशाचे नागरिक नाहीत का असा प्रश्न आज आम्हाला इथं पडलेला आहे। मागासवर्गीय महिलांना मारहाण झाली, शेतात जाण्याचा वहिवाटीचा रस्ता अडवला गेला, पुरुषांना मारहाण केली गेली, पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर देखील आमची दखल घेतली गेली नाही। आम्ही या देशाचे नागरिक आहोत का हा प्रश्न इथल्या तहसीलदारांना आमचा आहे। आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो असता माननीय तहसीलदार मॅडम आमचे निवेदन घेऊन तात्काळ कार्यालय सोडून निघून गेल्या। तहसीलदार मॅडमला काय सिद्ध करायचंय? या तालुक्यातील सर्व महिला या देशाच्या नागरिक नाहीत का? मागासवर्गीयांच्या महिला या देशाच्या नागरिक नाहीत का? मॅडम देखील स्वतः एक तहसीलदार आहेत, त्यांना महिलांची कदर नाही का असा देखील प्रश्न आज इथं उपस्थित झालेला आहे। या तालुक्यामध्ये अनेक अवैध धंदे आहेत, वाळू आहे, गुटखा आहे, मटका आहे, वाळूवाले, दगडवाले, दगड खदानवाले, ट्रंकेश्वरवाले, वीटभट्टीवाले या सर्व अवैध धंद्यांना इथल्या तहसीलदारांनी अभय दिले। परंतु माझ्या समाजातील उपजीविकेचं साधन असलेल्या शेती कसून खाणाऱ्या कुटुंबावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी तहसीलदार मॅडमला आमच्या भावना लक्षात घेण्यासाठी वेळ नाही। हे आमचं मागासवर्गीय बांधवांचं दुःख आहे, हे प्रशासनाला कळलं पाहिजे। या मागणीसाठी कांबळे कुटुंबातील माझ्या सर्व आया भगिनींना घेऊन मी तहसील कार्यालय जिंतूर येथे बसलो आहोत। यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना माननीय तहसीलदार मॅडम जिंतूर त्या जबाबदार राहतील। कांबळे परिवारातील एकाही सदस्याच्या जीवितवाचं बरे वाईट झाल्यास या जिंतूर तालुक्याच्या तहसीलदार मॅडम जबाबदार राहतील, हे देखील या प्रशासनाला आम्ही ठणकावून सांगतो। जय भीम।